स्वागत आहे सर्वांचं. खालापूर तालुका अध्यक्ष चषक ही स्पर्धा सध्या इथे संपन्न होत असताना अण्णा गेल्या वर्षीप्रमाणे शाबाजबाई देखील आलेत आपले ISPL चे सूरज सामंत साहेबांचे भाऊ. ते संपूर्णपणे लेखाजोखा घेत आहेत. कासगावने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतले. गेल्या वर्षी देखील शाबाजबाई आले होते. शाबाजबाई दिसले की त्यांच्या मागे सर्वजण पळायचे, कारण ते ISPL चा ऑथेंटिकेट जो बॉल होता ना तो घेऊन यायचे. जुनी आठवण जरा झाली, बाकी काहीच नाही. कारण गेल्या वर्षी या स्पर्धेने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आणि त्याची सुरुवात आजच्या रात्रीतून झाली. थोडे उशिराने धावतोय, परंतु पुढच्या रात्रीपासून, उद्याच्या रात्रीपासून या स्पर्धेला आणखी मोठी झळाळी येईल. कारण उद्या मला असं वाटते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि उरण मतदारसंघाचे आमदार यांची देखील उपस्थिती लाभण्याची शक्यता. बॉल कव्हर्सला मारलाय. क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. पायांचा वापर, परंतु धाव फक्त एकच मिळेल. 2 धावा इथे घेतल्यात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. करण लहाने जो क्षेत्ररक्षक होता डीपमध्ये, गोलंदाजीसाठी करण आहे आणि डीपमध्ये फिल्डर होता सौरभ लहाने. खरं तर करण म्हणजे कासगाव एक्सप्रेस, बदलापूर वांगणी परिसरातील हा संघ. क्लीन बॉल, गतिमान चेंडू आणि फलंदाज बाद. मी हे समालोचन कक्षातून कसं सांगणार की त्रिफळाचीच झालाय, दांडीगोल झाले, परंतु बाबूशा असते तर त्याने आणखी वेगळ्या पद्धतीने सांगितलं असतं आणि त्यांची अदाकारी काही वेगळीच आहे. म्हणूनच 2 रात्रींसाठी खास ते जाणार होते ओडिसाला, परंतु समीर लोंगले साहेबांनी फोन केला त्यांना आणि ते आले. परंतु तिसऱ्या रात्री तुम्ही वाकसला आहेत ना, हा वाकसला पण थांबलेत. म्हणजे समीर लोंगले साहेबांमुळे तुम्हाला किती फायदा झाला बघा. हे समीर लोंगले साहेब सगळं काय करतात ते फायद्याचंच करतात. कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आदरणीय प्रितेशजी मोरे साहेबांचे एकदम जवळचे मित्र आहेत. गेल्या वर्षी प्रितेश दादांनी शब्द दिला होता त्यांना की पुढचं आयोजन सर्व तुम्ही करणार, सर्व आयोजन तुम्ही करणार आणि तसा आयोजन देखील आपण इथे नक्कीच पाहतोय. धावसंख्या झाली ती 2, फलंदाज मात्र इथे बाद झालाय. सर्वांना आता खरं तर अपेक्षा आहे की सूरज सामंत सर कधी येणार. ISPL चे कमिशनर येतात या स्पर्धेला भेट देण्यासाठी, बरोबर ना शाबाज सर? आणि एक लक्षात असू द्या की या स्पर्धेच्या निमित्ताने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला. करण लहाने सध्या गोलंदाजी करतोय. आता कोणत्या झोनमध्ये आणि कुठे या धावांचा रेकॉर्ड सेट होतोय ठाऊक नाही, परंतु ISPLचा एक ऑथेंटिकेट पर्सन आमच्या सध्या मुख्य मंचावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये शाबाज सर, आणि ते तुमचा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे अगदी जपून ठेवतात. म्हणजे ही स्पर्धा जणू काय ISPLचा सेटअप आहे. बाकुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, एक्सप्रेस, कासगाव एक्सप्रेस, करण लहानेची कमालीची गोलंदाजी. समीर सर तुमच्या स्वीट व्हॉइस साठी प्रितेश दादा मोरे बघा, ज्यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइस. समीर सोमने सर साठी हे खरं तर प्रितेश दादा मोरेच यांनी मला पहिलं हे क्रीडांगण दाखवलं. जवळजवळ मला असं वाटतं त्या गोष्टीला 4 ते 5 वर्ष आता होतील. एक दिमागदार म्हणजे बंधू, जर काही क्रीडांगण तुम्ही अगोदर पाहिलं असलं तर तुम्हाला स्वप्नात देखील वाटणार नाही की असं क्रीडांगण बनू शकते. इथे फटका फसलाय, विकेट किपर कॅच खाली येतोय. करण लहानेच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. धावा आहेत त्या फक्त 2, विकेट गेल्यात 2. अग सोनी कारण 4 ते 5 वर्षापूर्वी जेव्हा मी या स्पर्धेला आलो तेव्हा 7 वर्षांपूर्वी जेव्हा आलो होतो परफेक्ट, कारण प्रितेश दादांकडे ती आठवण आहे. समोरचा जे बेट आहे ना, बेट तिथे स्टेज होता आणि जरा यायला कठीण होतं. कठीण इकडेच होता स्टेज. हा कबड्डी तर प्रश्नच येत नाही. तेव्हा वाघरेश्वरला तिकडे वरती होतो. म्हणजे पहिली आठवण, त्यानंतर दुसरी आठवण क्रिकेटला इथे. तेव्हा
आदरणीय प्रवीण शेठ मोरे साहेब यांच्या वतीने आणि प्रितेश शेठ मोरे या दोघांच्या वतीने तीनही समालोचकांना खरं तर मगाशी बाबूशाला देण्यात आले, आता मला आणि त्याचबरोबर दिनेश बंधूंना देखील देण्यात आलेत. त्यांचेही मनापासून आभार. हे दोन्ही बंधुराज या संपूर्ण विभागाचा विकास करतायत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या मार्फत घेण्यात येतात आणि सध्या करण लहानेने पहिलं षटक टाकलंय आणि धावसंख्या श्री 11 चांदई संघाची अवघी ती मात्र 2 वरती 2. परंतु करिश्मा करू शकतो चिराग, ज्याने मागच्या मॅचमध्ये अगदी तुफानी हल्ला चढवला होता. 11 चेंडू 34 खेळला होता. चिराग कोळंबे जबरदस्त फॉर्ममध्ये त्याच्या साथीला राज, परंतु कमालीची कामगिरी सध्या केली ती करण लहानेने. मला विनंती आहे, कारण जर का खेळाडूंचं प्रमोशन या स्पर्धेतून होत असेल ISPL साठी, तर हा खेळाडू मला असं वाटतं कर्जतमधून रेसमध्ये नक्कीच असेल. अण्णा सूरज सामंत साहेब यांचं जे एक वाक्य आहे ना, तिथेच मी हादरून गेलो. कारण डिरेक्टली त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये जेव्हा स्पीच देताना सांगितलं की अण्णा, प्रवीण अण्णा हे माझ्या मोठ्या बंधूंसारखे आहेत. आज ISPLचा कमिशनर मंचावरती येतो आणि बंधू डिरेक्टली सांगतो की प्रवीण अण्णा मोरे हे माझ्या मोठ्या बंधूसारखे आहेत. म्हणजे प्रवीण अण्णांची पोच किती आहे. आणि उद्याच्या रात्रीमध्ये कदाचित महाराष्ट्र राज्याचे मंत्री साहेब, आमदार साहेब या मुख्य मंचावरती मात्र उपस्थित होतील. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला मात्र आपण सुरुवात करा, कारण यानंतर देखील 2 मॅच बाकी आहेत. पुढचा सामना असेल अष्टविनायक आमराई आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल स्वर्गीय भास्कर मामा तरे, जे हनुमान ढवळेपाडा. गोलंदाजीसाठी आलाय तो राज लहाने, त्याच्या समोर असेल तो राज गोरे. पुन्हा फटका फसलाय. चांदई संघ नक्की करतोय काय, परंतु झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. चांगलं खेळा. मगाशी मी म्हटलं की ISPL ॲफिलिएटेड ही स्पर्धा आहे. गेल्या वर्षी माझ्या समोर सूरज सामंत सरांनी शाबाज सरांना सांगितलं की इथेही आपलं प्रॅक्टिस सेशन ठेवा ना, इथूनही आपले काही प्लेयर तुम्ही निवडा. बरोबर शाबाज सर. तर लक्ष आहे ISPLचं देखील, आणि एक ISPL मोठा प्लॅटफॉर्म आहे. ओपन अपचं क्रिकेट या स्पर्धेतून पाहायला मिळेल. तालुका अपचं क्रिकेट तुम्हाला या स्पर्धेतून पाहायला मिळेल. गेल्या वर्षी साईलनं केलेली गोलंदाजी, बाप रे बाप, म्हणजे असे काही तुफान फॉर्म मध्ये होता साहिल. आत्ताही आहे. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय. राजगोरेचा फटका, चिराग कोळंबे पलटलाय. नवीन जोमाचे मात्र दोन्ही फलंदाज आहेत. दुहेरी धावसंख्येने श्री 11 जयशंकर चांदईची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 4 वरती 2. श्री 11 म्हटल्यानंतर सन्माननीय नरेंद्रभाई घोमारे पुरस्कृत ही स्पर्धा. आमदार साहेबांवरती प्रचंड प्रेम आहे आणि कर्जत खालापूरचे दमदार आमदार यांचाही बॅनर तुम्ही कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या बाजूला पाहताय. नुकताच आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नरेंद्रभाई घोमारे यांनी देखील बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. फटका चांगला आहे, परंतु थेट लॉंगॉनच्या हातात. राजगोरे देखील बाद. 5 वरती 3रा धक्का. आठवणी देखील आठवणीत राहतात. प्रितेश दादा, थँक्यू सो मच. 7 वर्षांची पूर्वीची आठवण त्याने काढली, म्हणजे हा माणूस किती सच्चा आहे. आपल्याला कोणी विसरून जातं. आपण कमेंट्रीला गेलो, अरे आला ठीक आहे, घेऊन गेला, पॉकेट घेऊन गेला, मोकळा झाला. परंतु प्रितेश दादांना अजूनही ठाऊक आहे की समीर माझ्याकडे 7 वर्षापूर्वी आला होता. जरा रोकठोक माणूस आहे, परंतु एकदम सच्चा माणूस आहे. जे काय आहे ते रोकठोक. मगाशी पण त्यांनी सांगितलं खेळाडूंना, नियम म्हणजे नियम, त्याच्या पलीकडे नाही. नियमाने चालणारा मी माणूस आहे. 7 वर्षांपूर्वी कबड्डीला आलो होतो. मला अद्यापही आठवतंय. वागरेश्वर इथूनही थोडं पुढे उंचीवरती आहे, मस्तपैकी ठिकाण आहे. कधी तुम्ही आलात तर बिंदास या. आणि आता हे ठिकाण जे आहे संपूर्ण, हा जो डॅम आहे इकडे, हा सोंडाई फोर्टचा देखील आपण उल्लेख नक्कीच करूया. भौगोलिक दृष्ट्या संपन्न असं हे ठिकाण आहे. पावसाळ्यात आला तर हे क्रीडांगण तुम्हाला शोधावं लागेल. हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतले. वैभव थेर मोठ्या सध्या मैदानात आलाय. मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो मात्र 5 वरती. चलिए पिछली मैच के देखिए मैन ऑफ द मैच गणेश यादव आइए, और चलिए दिनेश दादा पाटील दिलाय क्या? बाबू समीर असल्यानंतर ती चिंता नाही. हा
दिनेश दादा पाटील तलेगाव या दादा. पेकर बोलते की भेटले नाही मॅन ऑफ द मॅच. 5 वरती 3. खोदून काढायचा होता चेंडू, चालला मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव घेण्याचा कुठेतरी प्रयत्न, परंतु नाही. फक्त एकच धाव. पहा किती चांगली थंडी आहे. धावसंख्या ती मात्र 6 वरती जाऊन पोहोचले. चांदई संघ थोडा बाखुटलाय, परंतु सध्या मैदानात त्यांची अत्यंत महत्वाची जोडी आहे. हे जे आमचे कर्जतचे संघ आहेत त्यापैकी उमरोली असेल, चांदई असेल, कडाव असेल, बरेच संघ आहेत. काही संघ खरोखरच खूप चांगले काम करतात. भडवळ देखील असेल जो सातत्यानं बाहेर जाऊन खेळतात. याचा आम्हाला खरोखर सार्थ अभिमान आहे. आणि त्यांच्या विरोधात बदलापूर आणि वांगडी परिसरातील एक दादा संघ अर्थातच कासगाव जो पुरस्कृत केला सचिन टेंबे यांनी. विहान 11 कासगाव. उलटा मारण्याचा प्रयत्न होता वैभव थेर मोठ्याचा, परंतु तो अंगलट आलाय आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. श्री 11 जयशंकर चांदईची धावसंख्या ती फक्त 6 आणि विकेट गेल्यात 3. चला सुनील दादा केवने, दिनेश दादा पाटील यावं दादा मंचावर. दिनेश दादा पाटील बघा तलेगाव, एक दमदार आयोजक पॅकर ओनर्स. सुनील दादा केवने बघा एक लेजंड खेळाडू यावं मंचावर दादा. वेलकम, स्वागत आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स समीर सोमने सर. गेल्या वर्षी मी मगाशी देखील आठवण सांगितली, पावसाने जरा स्पर्धा झोडपली होती. मी ठीक 4 वाजता फोन करायचो अमोल मोरेला, होईल? तो डिरेक्टली सांगायचा होईल. पावसाचे चिन्ह असताना देखील मी म्हणायचो अरे पाऊस पडेल. नाही, आता पाऊस गेला, आता काही चिंता नाही. अण्णा आणि प्रितेश दादा एकदा उभे राहिले की स्पर्धा होणारच. गेल्या वर्षी एक संपूर्ण लॉट आम्ही एका रात्रीमध्ये मात्र कव्हर अप केला. ते करण्यामागचं कारण होतं स्पर्धा एवढी यशस्वी करायची, आपल्याला मोठे मोठे पारितोषिक आहेत. तेव्हाच ठरवलं प्रितेश दादाने की पुढच्या वर्षीचं आयोजन आपण उमरोलीकरांना देऊ. समीर लोंगले यांच्या अगदी खांद्यावरती देऊ आणि ते अगदी समर्थपणे इथे पेलताना दिसत आहेत. आज मंगेशजी वाकडीकर साहेब आले होते. उद्याच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहाल महाराष्ट्र राज्याचे मंत्री उद्या किंवा परवा किंवा शेवटच्या रात्रीमध्ये, आणि आमदार साहेबांची उपस्थिती नक्कीच लाभेल. त्यामध्ये पनवेलचे आमदार, फोर्ट्रेक मारणारे आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, त्याचबरोबर याच मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेब जे दुसऱ्यांदा निवडून आलेत, आणि आमचे कर्जत खालापूरचे आमदार सन्माननीय महेंद्र शेठ तुर्वे साहेब देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतील. 6 धावा, 3 विकेट. तिसऱ्या षटकात आलाय नितेश. जितेश आलाय गोलंदाजीसाठी. बॉल चाललाय तो मिड विकेटला. वैभव थेर आणि त्याचबरोबर चिराग असताना देखील धावा थांबल्यात, म्हणजे चांगली कसून गोलंदाजी होते. आता पुढचा सामना असेल अष्टविनायक आमराई आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय जयवंत मामा तरे, जे हनुमान ढवळेपाडा. चला टॉस साठी या त्वरित. ती देखील 4 ओव्हरचीच मॅच असेल. कदाचित आताच्या मॅचेस तुम्हाला 4-4 ओव्हरच्या दिसल्यात. फायनल 5 ओव्हरची पण होऊ शकते आणि फायनल पर्यंतचे पॉइंट काउंट केले जाणार आहेत वैयक्तिक पारितोषिकांसाठी. 7 धावा, 3 विकेट. हो, फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. फक्त एकच धाव. सध्या सिंगल डबल मध्येच डीलिंग चालू आहे. चौकार थांबलेत. आतापर्यंतचा विचार केला तर चांदई संघाचा एकही चौकार आलेला नाहीये. तिसरं षटक चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 8 वरती 3 विकेट. मोठमोठे बॅनर तुम्ही पाहताय, कटआउट पाहतायत अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूलाच. महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. फुल टॉस मारलाय समोर लॉंग ऑनला आणि चिराग कोळंबे देखील होते आउट. 8 वरती 4 विकेट. भैया डीजे रातचा नाद नाही करायचा, 1 साइड हिरवा. म्हणजे मॅच चालू असू दे नाही चालू दे काही असू दे, परंतु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम डीजे राज माळी करतोय, जो स्वतः इंजिनियर देखील आहे, फार्मासिस्ट आहे. सो डायरेक्टली मी अपोनंट साईडला गेलो. 8 धावा 4 विकेट. सध्या चांदई संघ अडचणीत सापडल्या. धावांची गरज आहे. बॉलिंग अटॅक चांगला आहे चांदईचा, परंतु धावा करणं देखील फार गरजेचं आहे. खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. हो, समोर मारलाय
गरज आहे फटक्यांची. आल्या आल्या आक्रमण केलंय फलंदाज अतिश कोळंबेच्या बाटमधून. षटकार. ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या बाटमधून मात्र आज षटकार आलाय. बाबू शहा असल्यानंतर मात्र एक त्याचा फोल्डर असेल डायरेक्ट सेपरेट डीजे मास्टरकडे. 14 धावा 4 विकेट. हो खोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्वीपर कव्हरला परंतु थोडा अडतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल परंतु फेक झाले. एकच धाव जोडली जाईल. चांदई संघ जाऊन पोहोचला आता 15 वर 15. तिसरं षटक सध्या चालू आहे जितेशचं. सुधीर पवार आपला कॅप्टन पाठवा. वय वर्ष 16 असलेला खेळाडू. वरती 4. चांदई संघाला धावांची गरज आहे. 2 बाईक आहेत त्या खेळाडूच्या नावावरती. हो बाटची कडा घेऊन बॉल चाललाय तो स्क्वेअर देखला. दुसरी धाव घेण्याची संधी आहे. 30 जरी बनल्या तरी सुद्धा मजा येईल दिनेश सर. सेकंड राऊंडची मॅच आहे कारण भले बाहेर कुठेही गरमी असेल परंतु इथे थंडी आहे. मस्तपैकी थंडी आहे. एन्जॉय करतील सगळेजण. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले. तिसरी 11 जयशंकर चांदईची 17 वर 17. धावसंख्या विकेट 4. खरं तर या स्पर्धेमध्ये आणखी एक मोठं पारितोषिक आहे. शेवटच्या रात्री ओपन अपचं क्रिकेट पाहायलाच मिळेल. वन ऑफ द बेस्ट विकेंड म्हणजे टेनिस क्रिकेटला जे प्रेम करतात त्यांच्यासाठी सर्वात मोठं विकेंड आहे. गुरुवारला म्हणजे आज रात्री कालच्या रात्री या स्पर्धेला सुरुवात झाली. उद्याही ग्रामीण संघ खेळतील. मोठमोठ्या संघांचा उद्या भरणा आहे. चांगले संघ आहेत. मला असं वाटतं त्याचे लॉट्स तुमच्यापर्यंत मी थोड्याच वेळात पोहोचवतो. तिसऱ्या रात्रीमध्ये तालुका अपचे 4 संघ आहेत. आय थिंक पुण्या जिल्ह्यातील आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील रायगडमधील 3 आणि पुणेमधील 1 असे 4 संघ आहेत. आणि ओपन अप म्हटल्यानंतर खिचडीच. कोण येईल त्याचा काही नेम नाही. हा चेंडू खालीच राहिला. चौथ्या षटकात चेंडू विकेट किपर कडून थोडा मिस झाला. 1 धाव घेतले वैभवने. मोठ्याला दाबा करायच्याच लागतील आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव. 18 झाल्यात चांदई संघाच्या. पहिली अवांतर धाव आणि गरज आहे धावांची कारण एक मोठं टार्गेट जर का सेट करायचं असेल तर चौकार षटकार मारावेच लागतील. पुढचा सामना आणखी एक कर्जत शहरातील संघ अमराई आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळेल ढवळेपाडा. आणखी एक कल्याण आणि माफी असावी अंबरनाथ बदलापूर आणि वांगणी बेल्ट मधील आणखी एक दादा संघ ज्याने पहिला सामना जिंकलाय. 18 वरती 4. शेवटचे काही चेंडू शिल्लक. समोर मोठ्या. ओ फटका फसलाय आणि स्वतः गोलंदाज जज करतोय. चांगला झेल. कॅच पकडले राजने. बाद होईल. वैभव थेर मोठ्या. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला तो मात्र शांताराम कोळंबे. एक एक्सपिरियन्स बॅटर. त्याच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. या 17तील 18 झाल्या चांदईच्या. फुलटॉस बॉल जास्त काही फायदा उचलू शकला नाही. थेट स्टेजच्या समोर स्क्वेअर लेगला फटका. फेक होते. अति स्ट्रायकर सोडण्याचा प्रयत्न करतोय परंतु आता कदाचित शांताराम कोळंबेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल.
परंतु आता अतिश कोळंबे पाहूया नक्की काय घडलंय. तर फलंदाज बाद असेल तो अतिश कोळंबे. धावसंख्या आहे ती 19. 6 विकेट. म्हणजे आता असं वाटतंय ना की संधी मिळाली डीजे मास्टरला, तर डीजे मास्टर कोणतं गाणं वाजवेल याच्याकडे आमचं लक्ष लागलंय. म्हणजे जेव्हा प्रेक्षक असतात ते कधी कधी आम्हालाही बोलतात की तुमच्या समालोचनातून चांगले शब्द येतात, आम्हालाही वेध लागतात त्या गोष्टींचे. परंतु आता सर्वांना वेध लागले ते राजच्या पुढच्या गीताचे. बॉल आलाय तो फाईन लेगला. खराब खराब कामगिरी आणि चेंडू येतो तो सीमारेषा पार. महत्वाच्या क्षणी चांदईसाठी हा चौकार. डीजे राज ने क्या बात आहे. सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे आणि प्रितेश दादा मोरे यांची ही स्पर्धा. खालापूर तालुका अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टी. आज अर्थातच कालची रात्र 9 एप्रिलला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. 12 एप्रिलला या स्पर्धेचा मात्र शेवट असेल. 23 वरती 6. हो, बॅटच्या आतमधली कडा घेतले. विकेट किपरच्या दिशेने चेंडू चाललाय. कदाचित असं वाटतंय की नॉन स्ट्रायकर एंडला विकेट असावी. तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज बाद होतोय. स्कोर झालाय तो 23. कसं काम आहे डीजे राजचं. स्ट्रायकर एंडला आउट आहे. स्ट्रायकर एंडला शांतारामच आउट आहे, परंतु जो नवीन फलंदाज येईल तो स्ट्रायकर एंडला असेल असा निर्णय तिसऱ्या पंचांनी मात्र दिलाय. डीजे राज कमाल कामगिरी करतोय, परंतु चांदई संघाला नक्की झालंय तरी काय. शेवटचा चेंडू बाकी आहे. 23 धावा झाल्यात. एखादा षटकाराला 30 ची मॅच नक्कीच ते बनवू शकतात. परंतु कासगावने केलेली गोलंदाजी, विहान 11 कासगावने केलेली गोलंदाजी कमालीची गोलंदाजी. करण लहाने कासगाव एक्सप्रेस पटरीवरती धावली. फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या. त्यानंतर आला तो राज, त्यानेही चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटकात थोडा धावांचा प्रयत्न झाला, परंतु त्याही षटकामध्ये जास्त धावा दिल्या नाही ते गोलंदाज जितेशने. आणि आता शेवटच्या षटकात गोलंदाजी करतोय राज. शेवटचा बॉल. हो, जोरदार अपील, परंतु इम्पॅक्ट नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो होईल आणि हातातून चेंडू निसटलाय. दुसरी साठी देखील पलटला होता साथीदार, परंतु नाही. फक्त आता एकच धाव मिळेल. लेग बाईटची एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू आहे मित्रांनो. तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 24 धावा झाल्यात आणि विजयासाठी 25 धावा करायचे, 25. आणि आता कॉमेंट्री बॉक्स अगदी टॉस बॉक्स मध्ये जोडले गेलेत आमचे दिनेशजी पाटील सर. आणि टॉस होईल तिथे स्वर्गीय जयवंत मामा तरे, ज्या हनुमान ढवळेपाडा, आणि दुसऱ्या बाजूला अष्टविनायक अमराई. हॅलो, तर आदरणीय अभिषेक दादांना मी विनंती करेन की आपल्या शोभास टॉस केला जाईल.
एका बाजूला असेल जनमान जयवंत मामा तरे ढवळेपाडा, तर एका बाजूला मात्र अमराई कर्जत. 4 ओव्हरचा मॅच. हेड इज अ कॉल. इट्स अ हेड. तर ढवळेपाडी संघानं मात्र खरं तर टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग. एकच प्रश्न, या संपूर्ण आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. जर आपण टॉस जिंकला असता तर आपण नेमकं काय पसंत केलं असतं? आम्ही क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. पण नाणेफेक म्हणजे नशीब नाही. नाणेफेक फक्त निर्णय देतो की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. तर आता प्रथम फलंदाजी आली आहे. या मैदानात धावांचा पाठलागी तुम्ही केलाय, यानंतर धावांचा पाठलागी रोखलाय. एक चांगली धावपट्टी आहे. नेमकं तुम्हाला काय सेपर वाटतं की किती धावा जमवायला हवेत? 40 ते 45. ढवळेपाड्याची गोलंदाजी छान आहे. 40-45 धावा जमवलं तर डिफेन्स करण्याची ताकद. असा कोणता गोलंदाज आहे की जो या धावा रोखण्याची ताकद ठेवतो? माझे सर्वच गोलंदाज चांगले आहेत. तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा. स्वतःच्या विषयी काय सांगशील? तू नेमका काय करतो टीम मध्ये? शेवटचा प्रश्न. मी स्वतःच ऑलराऊंडर आहे. हा विजय पवार जो एक प्रोफेशनल प्लेअर आहे आमच्या कर्जतचा. हा मागच्या षटकामध्ये 2 जण जे षटकं टाकली त्यावरूनच कळतं की या पंचकुर्शीचा हा बेताज भाष्य आहे. तर कॉमेंट्री बॉक्समधून इथे मात्र आला की ज्या अनुमान जयवंत मामा तरे ढवळेपाडा संघानं टॉस जिंकला आणि स्वीकारलं प्रथम गोलंदाजी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद बंधू. खरं तर प्रितेश दादा तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, दिनेशजी पाटील जे बेलवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच देखील आहेत आणि आदरणीय प्रशांतदादा ठाकूर यांचे अत्यंत निकटवर्तीय देखील आहेत पनवेलचे, म्हणून त्यांची खास उपस्थिती आपल्याला लाभली. उद्याच्या रात्रीमध्ये देखील आपल्याला बाबूशा असतील आणि आणखी एक आपल्याच विभागातील एक समालोचक तुम्ही ऐकाल. 3ऱ्या रात्रीमध्ये देखील 4थ्या रात्रीमधील विविध समालोचकांना बोलवण्याचं काम भावेशने केलंय. क्रेडिट गोज टू भावेश. चला लवकरात लवकर सलामीची जोडी पाठवा. या सलामीची जोडी देखील मैदानात दाखल होते. 4 षटक आणि 25 धावा करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये चांदई संघ कासगावला कुठपर्यंत रोखतं यावरती सर्व काही अवलंबून असेल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सध्याच्या घडीला आपल्या या मैदानात. या क्रीडांगणाच्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या. मी जेव्हा आलो पहिल्यांदा तेव्हा या क्रीडांगणावरती येण्यासाठी देखील व्यवस्थित रस्ता नव्हता. त्याच वर्षी आमदार महेश अगदी बालदी साहेबांच्या समोरच प्रवीण अण्णा मोरे आणि प्रितेशजी मोरे यांनी शब्द दिला की या क्रीडांगणावरती व्यवस्थित उतरण्यासाठी पहिल्यांदा रस्ता बांधण्यात येईल. गेल्या वर्षी व्यवस्थित रस्ता तयार करण्यात आला, क्रीडांगण साकारण्यात आला आणि यंदाच्या वर्षी आपण पाहतोय की या क्रीडांगणाला आणखी झळाळी देण्यात आली. प्रेक्षकांना बसण्यासाठी 3 स्टँड बनवलेत. एवढे 4 स्टँड आहेत एकूण आणि एवढे मोठे स्टँड आहेत की किमान एकाची कॅपॅसिटी मला असं वाटतं की 300 ते 350 लोकांची असावी. एवढे मोठे स्टँड आहेत. काय म्हणशील राज? दमदार आयोजन, चांगलं मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं. म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटलं तर आता घरी जेवायला नको आणि चहा न्यायला नको. म्हणजे बाहेरच्या बाहेर बरं. म्हणजे जत्रा आणि मैदान मॅच ना नेहमी लफडी झाली ते बाहेरच्या बाहेर. क्या बात आहे. ही जोडी जमू शकते राज. तर 24 बॉल विजयासाठी दावा करायचे त्या 25 कासगाव संघाला. पहिला षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋतिक आणि त्याच्या समोर स्ट्रायकर एंडला प्रशांत लहाने. वाडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फिल्डर सेट आहे मोठ्या वाडिश लॉंगॉनला. खरं तर थोडा दूर आहे वाडिश लॉंगॉन पासून देखील. सिंगलने इथे खातं उघडलं जात आहे. एकरी धाव. खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सन्माननीय प्रवीण अण्णा मोरे, त्याचबरोबरीने बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रितेशदादा मोरे, श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा खालापूर तालुका अध्यक्ष चषक भारतीय जनता पार्टी. एक धाव फलकावर. हो, वेगवान बॅट फिरवली परंतु तेवढा गती देखील होती गोलंदाज ऋतिक कोळंबेकडे. मजा येईल या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जर का 6च्या आतमध्ये धावा आल्या, कम से कम 8च्या जरी आतमध्ये धावा आल्या तरी सुद्धा मॅच बनवेल चांदई संघ. बॉलिंग अटॅक चांगला आहे. कासगाव संघ सध्या पुढे आहे कारण 25 धावा 24 बॉलमध्ये 25चं टार्गेट साधं सोपं आहे. एवढं टेन्शन नाही. कव्हर्स मधून काढण्याचा प्रयत्न फिल्डर सेट केला. प्रॉपर फिल्डिंग सेटअप सेट केलाय तो ऋतिकने. जशी गोलंदाजी तसं क्षेत्ररक्षण त्याने मात्र सजवलंय. 2 धावा जोडल्या जात आहेत कासगाव संघाच्या. चंद्रमा आपल्या सोबतीला आहे. सध्या आपण मोरबे डॅम मध्येच होत असंच म्हणावं लागेल.
कारण पावसाळ्यात आल्यानंतर डीजे राज तुम्हाला हे क्रीडांगण शोधावं लागेल एक्झॅक्टली कुठे आहे. ते फक्त या बोरगावकरांनाच माहिती. 3 धावा धाव फलकावर, 2 धावा धाव फलकावर. हो बॅटची कडा घेतली, मागे चालला बॉल, थोडी खराब कामगिरी. या धावा रोखायला पाहिजेत. चांदेईच्या धावा जास्त नाहीयेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फेक झाला आणि 2 धावा कासगावकरांनी ते चोरल्यात. ते आज तयारीनेच आलेत. विहान 11 कासगाव. सचिन टेंबे साहेब पुरस्कृत हा संघ आहे. दुसऱ्या बाजूला नरेंद्रजी गोमारे साहेब यांनी पुरस्कृत केलेला श्री 11 जयशंकर चांदेई. गेल्या 4 वर्षांपासून नरेंद्रजी गोमारे साहेब चांदेई संघाला पुरस्कृत करतायत आणि त्यांनी नुकताच RK साहेब आणि JK साहेबांच्या स्पर्धेमध्ये देखील सांगितलं की पुढेही जाऊन चांदेई संघ कुठेही खेळू दे, महाराष्ट्रात ग्रामीण क्रिकेटसाठी मी त्यांना पुरस्कृत करणार. 4 धावा झाल्यात. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक कोळंबे. क्लिअर केलं मिडॉनला. वैभव थेर आहे त्या ठिकाणी. त्याला क्लिअर करणं सोपं काम नाहीये. वेगान आलाय, फक्त एकच धाव दिले. क्या बात आहे, पहा कुठून कुठे पोहोचला. याला म्हणतात फिल्डिंगचा दर्जा. चित्त्यासारखा धावला चेंडू पर्यंत आणि लगेचच थ्रो केला. फक्त एकच धाव दिले. 5 धावा चेंडू झालेत आतापर्यंत, ते देखील 5. 24 बॉल 25 करायचे आहेत. रन बॉल इक्वेशन सध्याच्या घडीला. 1 धाव फक्त पुढे आहे. 5 धावा. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. बॅटची कडा घेतले, पुन्हा मागे चाललाय बॉल. नशिबाची साथ कासगावच्या बाजूने. बॉल सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावर. बॉलिंगसाठी आलाय तो चिराग कोळंबे. 18 बॉल विजयासाठी 16 करायचे कासगाव संघाला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंडला बॉल लागला. क्षेत्ररक्षक थोडा दूरवरती. आउटफील्ड चांगली आहे. लगेच तो झपकन तिथे पोहोचतोय. सिंगलच रन दिली जाईल. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला. आता 10 वर कासगाव संघाचा विहान 11 कासगाव खेळतोय श्री 11 जयशंकर चांदेईच्या विरोधात स्पर्धा चालू आहे. खालापूर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अध्यक्ष चषक. 10 धावा आणि आता विजयासाठी करायच्यात 15. चेंडू शिल्लक आहेत ते 17 चेंडू विजयासाठी 15ची गरज. निकेश राऊत आमचे एक उत्तम गुणसंख्या लेखक जे सध्या जोडले गेलेत आणि त्याचबरोबरीने भार्गव ठोंबरे हातनोलीचे आणखी एक गुणसंख्या लेखक या स्पर्धेसाठी. पुन्हा त्याच दिशेने हा फटका होता. थोडी गॅप शोधले. बॉल वेगाने चाललाय आणि इथे चेंडू जाईल सीमारेषा पार. कासगाव टीम साठी आणखी एक चौकार. क्या बात आहे डीजे राज. 14 धावा झाल्यात. विजयासाठी आता फक्त 11 करायचे. चिराग कोळंबे मात्र सध्या गोलंदाजीसाठी आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा. अमराई आणि त्याचबरोबरीने ढवळेपाडा दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयारीत राहा. कारण यानंतर सामना समाप्त झाला की लगेचच ज्या टीमची फिल्डिंग आहे त्याने आतमध्ये जायचंय. थोडा क्लोज फिल्डर लावण्याचं काम करतोय कॅप्टन. विजयासाठी दावा करायचे ते 11. दुसरं षटक सध्या चालू आहे. स्टेप आउट झाला बॅटर. लॉंगॉनच्या दिशेने हा स्ट्रोक खेचलाय. फक्त एकच धाव. टाळ्या वाजतात डगआउट मधून. समीर दादा डगआउट एवढा मोठा ठेवलाय ना प्रितेश दादानी. अख्खा अर्धा गाव किती मोठा असला ना तरी अर्धा गाव तरी पुरेल तिथे. इथे जागा जरी स्क्वेअर फुटने असली तरी सुद्धा डगआउट काय स्क्वेअर फुटाचा नाही. डगआउट डायरेक्ट मोठा आहे. लॉंग ऑफला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडा पुढे आला होता. जजमेंट चांगलं आहे
आणि शेवटी फलंदाज इथे बाद होतोय कासगाव संघाचा. कौन कौन गाएगा? असा षटकार आला ना, त्याने तिकडे बघितले नाही, टाळ्या वाजवल्या, चेंडू कुठे गेला तिकडे शोधायला एकाला पाठवला. ब्लाइंड सुपरस्टिशन यांना म्हणतात, कारण ज्या चेंडूवरती षटकार पाहिजे आणि टाळ्या वाजतात बघा डगआउट मधून त्यांच्या पाठीराख्यांसाठी, कोणी असू दे, चांदई असू दे, अमराई असू दे, कासगाव असू दे, नाही तर डवळेपाडा असू दे, नाही तर पुढचे कोणतेही संघ असतील, 21 झाल्या, 4ची गरज आहे. हा सामना पुरता खुला केलाय. गावकऱ्यांशिवाय मजा नाही. ते जेव्हा येतात ना मैदानात, भले 1-2 वेळा काही ना काहीतरी करत असतील, परंतु त्यांचं जेव्हा पाठबळ मिळतं, खांद्यावर घेऊन जेव्हा नाचतात खेळाडूंना, तेव्हा त्याची एक वेगळीच मजा असते. त्यांच्या पाठीराख्याशिवाय काहीच मजा नाही. पुन्हा बॉल मारलाय तो मिड विकेटला, सिंगल तर नक्कीच मिळेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 वरती 22. 22 धावा झाल्यात. यानंतर सेकंड राऊंडची मात्र दुसरी मॅच होईल. चिराग कोळंबेचं हे षटक थोडं महागडं ठरलं आणि आता 12 चेंडू विजयासाठी दावा करायचे, त्या मात्र 3 की 4 3 करायचे आहेत. 12 चेंडू मात्र 3 धावांची गरज. डीजे राज आमच्या सोबतीला आहे. बाबू शहा यांना खास करून समीर लोंगले यांनी अडवलं, तुम्ही जाऊ नका ओडिसाला, तुम्ही थांबा खालापूर अध्यक्ष चषकाला, असं गाणं तयार होऊ शकतं. बरोबर ना बंधू? 12 चेंडू आणि आता विजयासाठी 3 करायची गरज आहे. गेल्या वर्षी बंधू फक्त हा जो आहे इफेक्ट डीजे राज, तो उद्या तुम्ही क्लिअर करावा अशी तुम्हाला विनंती. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 3 धावांची गरज. 12 चेंडू 3 करायचे आहेत. कासगाव संघाने हा सामना खुला केला. खरं तर करणच्या षटकाराने हा सामना खरोखरच खुला होऊन गेला. मोठे आलाय, उलटा मारण्याचा प्रयत्न होता. वैभव थेर मोठ्या एक चांगला खेळाडू आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकतो. आता 11 बॉल विजयासाठी 3ची गरज. अमराईचे पाठीराखे स्वेटर घालून आलेत. खरं तर त्यांना कधी स्वेटरची गरज नसते, परंतु जरा शहरापेक्षा ही थंडी जरा जास्तच आहे. 11 बॉल 3 धावांची गरज. पंचांकडे जोरदार अपील. एक धाव इथे मात्र जोडली जाईल लेगबायच्या स्वरूपात. शेट्टी सरांचा मात्र इशारा येतोय. आता विजयासाठी 2 धावांची गरज आहे. हा सामना आता आपल्या काबूत केलाय, तो निश्चितच कासगाव संघाने, विहान 11 कासगाव, ज्या संघाचे पुरस्कर्ते सचिन टेंबे साहेब, मगाशी त्यांनी गोलंदाजाला प्रशांतला देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं होतं मॅन ऑफ द मॅच साठी. फटका खेचला, मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल पकडला जाईल. करण होईल बाद. विजयासाठी दावा करायचे त्या 2.
धावांची गरज विजयासाठी. हो, हलक्या हाताने फक्त चेंडू पुश केला, याला म्हणतात शहाणपणा. फेक चुकीची झाली आणि आता कासगाव संघ त्यांचा प्रवेश झालाय सेमीफायनल मध्ये, कारण या स्पर्धेत फक्त 16 संघ खेळतायत. ही मॅच होती क्वार्टर फायनलची, उपउपांत्य फेरीची, आणि उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला या स्पर्धेच्या विहान 11 कासगाव या संघाचं अभिनंदन. आणि आता लगेचच फिल्डिंग करणाऱ्या टीमने आतमध्ये चला आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला अमराईला विनंती आहे की आपली देखील सलामीची जोडी आपण त्वरित मैदानात पाठवा. मॅन ऑफ द मॅच करण लहाने. हार्डलक चांदई टीम, हार्डलक नरेंद्रजी गोमारे साहेब, तुम्हाला देखील पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा. 1 ओव्हर 2 रन 2 विकेट.